नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। जीवदानी माता मंदिरला जाण्यासाठी आम्ही लोकल ट्रेनने विरार स्टेशनला आलो। विरार स्टेशन ईस्टवरून आम्ही शेअर ऑटो पकडून जीवदानी माता मंदिराच्या परिसरामध्ये आलो। समोर जो व्हाईट अक्षराने ओम लिहिलेला दिसतोय तो जीवदानी माते मंदिराचा डोंगर परिसर आहे। आपण जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका। हा जीवदानी माता मंदिराचा मेन प्रवेशद्वार आहे। जीवदानी माता मंदिरावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत, एक 5 पायरी आणि हा एक मेन प्रवेशद्वार आणि रोपवेने आपण जीवदानी माता मंदिरावर जाऊ शकतो। जर तुम्हाला रोपवे ट्रेनमधून जायचं असेल तर तो मेन प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला जावे लागेल। हे जे समोर दिसते ते मोफत चप्पल स्टँड आहे, तुम्ही तिथे आपल्या चपला काढून ठेवू शकता। रोपवेच्या ट्रेनमधून जाण्यासाठी पर पर्सन 200 रुपीज तिकीट चार्जेस आहे। मंदिराच्या पायथ्याला 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्किंगसाठी चांगली पार्किंग सुविधा आहे। पार्किंगच्या पाठीमागे जीवदानी माता मंदिर संस्थानचे गोशाळा तुम्हाला दिसते, त्यामध्ये भरपूर साऱ्या गाई वासरे चारा खाताना तुम्हाला दिसत आहेत। गोशाळेमध्ये गाई वासरांचे चांगल्या प्रकारे पालन संगोपन केले जाते। हा मंदिराचा संस्थानचा एक चांगला उपक्रम आहे। मेन प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला जीवदानी माता मंदिर संस्थानाचे प्रसादळ आहे। तेथे तुम्हाला अत्यंत अल्प दरामध्ये म्हणजे 15 रुपयांमध्ये चांगल्या प्रकारचा प्रसाद मिळतो। त्या प्रसादाची वेळ दुपारी 12 ते 3 अशी असते। चला तर मग जीवदानी माता मंदिर गडावर जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात करूया। जर तुम्हाला काही कारणास्तव जीवदानी माते मंदिराच्या गडावर जायला वेळ नसेल तर तुम्ही मेन प्रवेशद्वाराच्या पायथ्यावर लागलेल्या टीव्ही स्क्रीनद्वारे जीवदानी माता मंदिर गाभाऱ्यामध्ये बसलेल्या जीवदानी मातेचे इथूनच दर्शन घेऊ शकता। चला तर मग सगळ्यांनी बोला जीवदानी माते की जय। जीवदानी माता गडावर जाण्यासाठी, जीवदानी मातेला भेटण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी तुम्हाला ह्या 1400 पेक्षा जास्त पायऱ्या आहेत, त्या चढून जाऊन तुम्हाला जीवदानी मातेला भेटून दर्शन घ्यायचे आहे। समोर जीवदानी माता मूर्तीची प्रतिमा आहे, तिथे बरेच जण भाविक भक्तिपूर्वक दर्शन घेत आहेत। जीवदानी माता मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करायचे त्याचा हा बोर्ड लावलेला आहे। कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्या अगोदर गणपती बाप्पांना विसरून कसे चालेल, तर चला मग गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आपण जीवदानी माता मंदिराचे गडावर जाण्यासाठी पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आम्ही आता पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे। थोड्या पायऱ्या चढल्यानंतर मध्येच एक मंदिर लागते, त्या देवाचे दर्शन घेऊन आपण पुन्हा एकदा उत्साहाने आनंदाने पुढील पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात करूया। पायऱ्या चढताना पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला देवीच्या दर्शनासाठी लागणारे साहित्यांचे दुकानं आहेत, तुम्ही तेथे फुलं, देवीची ओटी, प्रसाद हे सगळे घेऊन जाऊ शकता। पायऱ्या चढत असताना दमल्यामुळे भारती आणि आवेग थोडा वेळ
थांबले होते आणि परत पायऱ्या चढायला दोघांनी सुरुवात केली. त्यांच्या पाठोपाठ मी पण पायऱ्या चढत आहे. मध्येच थोडी पायांना आणि मनाला विश्रांती, पण आवेग थमला तरी पण बसायला तयार नाही. तो कडावर चढण्याची पूर्णपणे मजा घेत आहे. जशी पायऱ्या चढताना माणसांना दम लागतो तसाच दम मुक्या प्राण्यांना लागत असेल. त्याच्यामुळे हा मुका प्राणी कुत्रा थोडा वेळ आराम करत आहे आणि परत झोपला आहे. आवेग त्याच्या बाजूला उभा आहे. काय बोलतो आवेग? ओके, झोपला आहे, झोपू देत. चला. बघा, हा गडावरून पायऱ्या चढताना पूर्ण विरारचे दर्शन होत आहे आणि मध्येच तलाव आहे आणि दोन्ही बाजूला थोडे बघा सगळीकडे बिल्डिंगी दिसत आहेत. बघा किती सुंदर दृश्य आहे, पायऱ्या चढताना दिसतंय. पायऱ्या चढताना जर तुम्हाला मध्येच तहान लागले असेल किंवा भूक लागली असेल तर रिफ्रेश होण्यासाठी इथे दुकानं आहेत. तर तुम्ही इथे रिफ्रेश होऊन परत पायऱ्या चढायला सुरुवात करू शकता. पायऱ्या चढताना आवेगची मम्मा मात्र दमली होती, पण आवेग काही दमला नव्हता. तो पूर्णपणे गडावर चढण्याची मजा घेत होता. आता तो खाली बघून पूर्ण नजाऱ्याचा आनंद लुटत आहे. तर त्याला खाली बिल्डिंग, पूर्ण विरार शहर बघत आहे. बघा किती सुंदर डोंगरावरून विरार शहराचा नजारा दिसत आहे. खूप सुंदर. किती बघा मोठ्या मोठ्या बिल्डिंगी एवढ्या डोंगरावरून किती एकदम लहान छोट्या दिसत आहेत. खूप सुंदर आणि उंचावर असल्यामुळे हवा पण चांगली लागत आहे. त्याच्यामुळे गरमी अजिबात जाणवली नाही. फायनली आम्ही खूप साऱ्या पायऱ्या चढून गडावर पोचलो. इथे देवीच्या दर्शनासाठी लागणारी ओटी, पूजेचं सामान घेऊन आम्ही मुख्य प्रवेशद्वाराकडे निघालो. इथे देवीचे ओटीचे सामान कमीत कमी 30 रुपयापासून सुरुवात होते. त्याच्यापुढे तुम्ही 50-100 असे भरपूर सारे देवीचे ओटीचे सामान चांगले भेटते. देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्याचे दुकानं अगदी पायथ्यापासून सुरुवात जी होते ती देवीच्या मेन प्रवेशद्वारापर्यंत, प्रवेशद्वाराच्या पायरीच्या दोन्ही बाजूला तुम्हाला दुकानं मिळतील. चालताना गरम होऊ नये म्हणून चांगली पंख्याची सोय केलेली आहे. देवीच्या नवरात्र उत्सवामध्ये आणि सुट्टीच्या दिवसामध्ये गर्दी होऊ नये म्हणून मंदिराने चांगल्या प्रकारे लाईनीमध्ये सोडण्याची व्यवस्था केलेली आहे. फायनली आम्ही जीवदानी माता मंदिर देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून जीवदानी मातेचे अत्यंत भक्तिमय आणि आनंदाने दर्शन घेऊन तिच्या आराधनेसाठी मंदिराच्या पुढे जी मोकळी जागा होती तिथे आम्ही आराधना करण्यासाठी शांतपणे डोळे मिटून बसलो होतो. मंदिराच्या गाभाऱ्यासमोर जी मोकळी जागा आहे तिथे आम्ही रोपवेच्या ट्रेनचे खालून कशी वरती येते ते आम्ही पाहत बसलो होतो. 2 ट्रेन, एक खालून वरती येत होती आणि एक वरतून दर्शन घेऊन जी भाविक खाली जात होते त्यांना घेऊन खाली जात होती. दोन्ही ट्रेन समोर येत होत्या. रूट तर एकच दिसत होता, पण क्रॉसिंगसाठी त्यांना मध्ये 2 रूट दिले होते. आता समोर दोन्ही ट्रेन येत आहेत. आता पाहूया
रोपवेच्या ह्या 2 ट्रेन एकमेकांना कसा रस्ता देतात आणि कशा प्रकारे क्रॉसिंग करून पुढे जातात ते बघूया. इथे क्रॉसिंग होईल दोघांची. क्रॉसिंग बघ पाठोपाठ आले, दोन्ही समोर समोर ट्रेन. हात लावून बोलले त्यांना. काय टायमिंग आहे भारी ना. बघा 2 ट्रेन कशा समोर समोर आल्यानंतर दोन्ही ट्रेन आपला रूट चेंज करून दुसऱ्या ट्रेनला वरती जाण्यासाठी किंवा वरतून जाणारी ट्रेन खाली जाणारा मार्ग मोकळा करून देत आहे. बघा की एकदम शिस्तप्रिय क्रॉसिंग केलेले आहे. आम्हाला आलेल्या अनुभवामुळे गडावर येत असताना पायऱ्या चढताना काही वाटत नाही, पण गड उतार करताना पाय पुढे लटपडतात. त्याच्यामुळे जर तुम्ही गडावरून खाली जाताना रोपवेच्या ट्रेनचा उपयोग केला तर बरे होईल. नाहीतर घरी गेल्यानंतर पाय आपले पूर्ण दुखायला लागतात. त्याच्यामुळे शक्यतो गडावरून खाली जाताना रोपवे ट्रेनचा उपयोग केला तर बरे होईल. देवीचे दर्शन घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसल्यानंतर खूप 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 मन प्रसन्न झाले. ते तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला गडावर येऊन देवीचे दर्शन घेऊन शांतपणे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसल्यानंतर जो अनुभव येईल तो खूप प्रसन्न आनंददायी असणार आहे. मुख्य मंदिराच्या वरती एक मोकळी जागा आहे आणि तिथे पण एक देवीचे मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शन घेऊन पुढे चाललो. तिथे मोकळी जागा आहे. तिथे शांतपणे बसण्यासाठी चांगली जागा आहे आणि तिथे भरपूर लोक बसलेले आहेत. आणि एकदम डोंगराच्या उंचावर असल्यामुळे, टॉपवर असल्यामुळे हवा पण चांगली लागत आहे. मनामध्ये भक्तिभाव आणि श्रद्धा असेल तर दगडाला पैसे चिपकतात. जो तो आपल्या मनामध्ये किती भक्तिभाव श्रद्धा आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी किंवा मनामध्ये जो भक्तिभाव श्रद्धा आहे ते व्यक्त करण्यासाठी इथे येऊन दगडाला पैसे चिपकवतात. इथे एक छोटेसे मंदिर आहे, देवीचे मंदिर आहे. ते प्रत्येक देवदेवतांचे एक वाहन असते. इथे पण जे मंदिर आहे देवी मातेचे त्याचे वाहन त्या मंदिरासमोर विराजमान आहे. त्या वाहनाच्या कानामध्ये जो तो आपली इच्छा व्यक्त करतो. खूप सारे भाविक देवी मातेसमोर मन्नत व्यक्त करतात आणि मन्नत पूर्ण झाल्यानंतर इथे केसदान करतात. हा आहे जीवदानी माता मंदिराचा मेन मंदिराचा कलश. जीवदानी माता मंदिराची संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असल्यास आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा.